नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2025साठी विविध जिल्ह्यांचं मैदानी चाचणीचं वेळापत्रक हे जाहीर झालं होतं. आता या अंतर्गत ज्या जिल्ह्यांसाठीचं घटकांसाठीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे, जवळजवळ 10 ते 12 जिल्ह्यांचं, ते जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याअंतर्गत उमेदवार हॉल तिकीट प्रवेशपत्रक कधी येणार आहेत याबाबत कमेंट करत आहेत, याबाबत विचारणा करत आहेत, तर याची वाट पाहत आहेत. तर याबाबत पाहू शकता अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट, कोणत्या घटकाचं जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र हे कधीपर्यंत येऊ शकतं याबाबतची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचत राहतील. तर मैदानी चाचणीचं जे वेळापत्रक आहे, विविध घटकांच्या तारखा, कोणकोणत्या घटकांच्या तारखा जाहीर झाल्या होत्या त्या पहिल्यांदा आपण पाहूयात आणि त्याच्यानंतरनं घटकनिहाय हॉल तिकीट कधीपर्यंत येऊ शकतं, आज उद्या कधीपर्यंत हॉल तिकीट कोणत्या जिल्ह्याचे येईल याची माहिती आपण चेक करणार आहोत. तर महाराष्ट्र अगदी थोडक्यामध्ये ही सगळी माहिती जी आहे अगदी थोडक्यामध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुमचा जो वेळ आहे हा जास्त यामध्ये घेतला जाणार नाही आहे. तर महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचण्या ग्राउंड टेस्ट जानेवारी 2025मध्ये सुरू होत आहेत. 20 जानेवारीपासून बहुतांश जिल्ह्यांच्या सुरू होत आहेत, ज्यात अनेक घटकांचे बॅचेस वेळापत्रक हे निश्चित झालं आहे. आपण पाहिलं होतं चंद्रपूर असेल, नवी मुंबई असेल, वेळापत्रक हे जाहीर झालं आहे. प्रत्येक दिवशी 1300 उमेदवार बोलवले जात आहेत. हे वेळापत्रक समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण यावर हॉल तिकीट जारी होण्याची वेळ अवलंबून आहे. आता ज्यांचं 20 तारखेला जे मैदानी चाचणी असेल त्याच्या परीक्षेच्या 7 ते 8 दिवस अगोदर हॉल तिकीट प्रवेशपत्र उपलब्ध होतं. या कारणामुळं ग्राउंड सुरू होण्यापूर्वी 7 ते 8 दिवस आधी हॉल तिकीट उपलब्ध होण्याची शक्यता हे सगळ्यात जास्त आहे. तर कोणकोणते जिल्हे आहेत? नाशिक ग्रामीण, नाशिक कारागृह, एकत्रित ग्राउंड जे आहे हे 20-22 जानेवारीला सुरू होत आहे. त्याच्यानंतर SRPF वरणगाव गट क्रमांक 20साठीचं 20 जानेवारीपासून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मैदानी चाचणी सुरू होते. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर व ग्रामीण शहर त्यानंतरनं सुरू होणार आहे. सोलापूर शहर आणि ग्रामीण छत्रपती संभाजीनगर नंतरनं सुरू होईल. त्यानंतरनं पुणे लोहमार्ग, मुंबई लोहमार्ग, रायगड, चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव, नवी मुंबई पोलीस आणि नवी मुंबई चालक सोलापूर नंतरनं 20 तारखेपासून सुरू होत आहे. त्याच्यानंतरनं मीरा भाईंदर 27 ते 28 जानेवारीला, पिंपरी चिंचवडची सुद्धा 27 जानेवारीला मैदानी चाचणी सुरू होते. यवतमाळसाठी रत्नागिरी, गोंदिया, वाशिम, वर्धा, अकोला आणि सांगली 20 ते 22 जानेवारी दरम्यान मैदानी चाचणी आयोजित करण्यात आली आहे. आता तुम्ही जर तारीख चेक केलीत, यामध्ये पिंपरी चिंचवडसाठीची 27 आहे, म्हणजे 19 ते 20 तारखेपर्यंत हॉल तिकीट येथे उपलब्ध होऊ शकतं या दोन्ही जिल्ह्यांसाठी, दोन्ही घटकांसाठी, मीरा भाईंदरसाठी सुद्धा. बाकी घटकांच्या आता 20 तारखेपासून सुरू होणार आहे, म्हणजे 12 ते 13 तारखेपर्यंत यामध्ये हॉल तिकीट उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तर यामध्ये जर आपण चेक केलं, नाशिक ग्रामीण आणि नाशिक कारागृह 20 ते 22 जानेवारीला मैदानी चाचणी. SRPF गट 20 वरणगाव पुन्हा एकदा चेक करूयात 20 तारखेला. त्यानंतर क्रमाक्रमाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण शहर, सोलापूर शहर आहे ग्रामीण, पुणे मुंबई लोहमार्ग, रायगड आहे, चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव, नवी मुंबई पोलीस चालक त्यानंतरनं क्रमक्रमाने असणार आहे. त्याच्यानंतर मीरा भाईंदर 27-28 जानेवारीला, पिंपरी चिंचवडसाठी सुद्धा 27 जानेवारीला यामध्ये मैदानी चाचणी आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतरनं जर आपण चेक केलं तर यवतमाळ आहे, यवतमाळ, रत्नागिरी, गोंदिया, वाशिम, वर्धा, अकोला आणि सांगली 20-22 जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरू होत आहे. आता ज्या घटकांची आपण नावं घेतलीत त्यांच्या मैदानी चाचण्या 20 ते 22 जानेवारी दरम्यान सुरू होण्याची शक्यता परिपत्रकानुसार त्यामध्ये बदल होऊ शकतो, मात्र तारखा जास्त पुढे जाणार नाही आहेत एवढं 100% खरं आहे. आता हॉल तिकीट जारी होण्याची अपेक्षित वेळ कशी असेल, तर मागील भरती इतिहास जो आहे, मागील भरती 2022-23ला झाल्या, 2024-25ला झाली, तर हॉल तिकीट ग्राउंड सुरू होण्यापूर्वी 7 ते 8 दिवस आधी उपलब्ध होतात.
या पद्धतीने जर आपण चेक केलं तर 12 ते 15 दिवस आधी यामध्ये उपलब्ध होत नाहीत. त्या कारणामुळे 20 जानेवारीला ज्यांचे ग्राउंड असेल त्या घटकांसाठी हॉल तिकीट जे आहे 11-12 जानेवारीला येण्याची शक्यता आहे. 11 तारखेला रविवार आहे, म्हणजे 12 तारखेपासून हॉल तिकीट उपलब्ध होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. जानेवारी 7 किंवा 8 पासून एकूण हॉल तिकीट प्रक्रिया सुरू होण्याची चर्चा आहे. पण नेमकं 11-12 जानेवारीला 20 तारखेच्या ग्राउंडसाठी जे हॉल तिकीट आहे येण्याची शक्यता आहे. 12-13 जानेवारीला हॉल तिकीट येईल. प्रकाशित जे वेळापत्रक आहे सर्व घटकांसाठी 7 ते 8 दिवस आधीच हॉल तिकीट हे येणार आहेत, हे 100% खरं आहे. तर हे समजून उमेदवारांना हॉल तिकीट डाउनलोड प्रक्रियेसाठी तयारी करता येईल. त्याचबरोबर त्यांना लागणारे सगळे कागदपत्रंसुद्धा आत्ताच त्यांना तयार ठेवणं आवश्यक आहे. कसं हॉल तिकीट डाउनलोड करायचं जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा आपण यावर सुद्धा व्हिडिओ जो आहे हा घेणार आहोत. तर 7 ते 8 तारखेला हॉल तिकीट येण्याची शक्यता अजिबात नाही आहे. पूर्ण वेळापत्रकानुसार 11, 12, 13 जानेवारीपर्यंत ज्यांची 20 तारखेला यामध्ये मैदानी चाचणी होते त्यांच्यासाठी उपलब्ध होईल आणि त्याच्यानंतरनं 27साठी 18-19 तारखेपर्यंत उपलब्ध होईल. तर अशा पद्धतीने प्रवेशपत्राबाबतची अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट पोलीस भरती 2025साठीच्या हे जे घटक आहेत ह्या घटकांच्या उमेदवारांनी तयार राहायचं आहे. त्यांची मैदानी चाचणी ही 100% ठरलेली आहे. पोलीस भरतीबाबतच्या अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.